नमस्कार मित्रांनो, आपल्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं मी स्वागत करतो. मित्रांनो, माझं नाव संदीप कांबळे. माझं चॅनल बोलून तर बघामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, बोलून तर बघा हा एक विचारांचं देवाणघेवाण करणारा हा एक डिबेटिंग चॅनल आहे. सामान्य माणसाचे विचार आपण महाराष्ट्रापर्यंत कसे पोहोचवू हा आमचा छोटासा प्रयास आहे. तर तुम्हाला कोणत्या पण टॉपिकवरती डिबेट करायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलशी जोडू शकता. तर आजचा जो विषय आहे तो जो आपण घेतला आहे तो आहे की राज ठाकरे खरंच विजनरी आहेत का? आजचा जो भाग आम्ही जो चालू करणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही पहिला जो भाग आहे तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा संदर्भ लागेल की मी काय बोलतोय ते. तर पहिला जो व्हिडिओ केला आम्ही त्याच्यामध्ये आम्ही त्या राजसाहेबांचे विचार मांडले. आता जो व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही राजसाहेबांचं जर त्यांचे विचार चांगले आहेत की ते विजनरी आहेत तर मग अडथळाही कुठे त्यांचा, ह्या विषयावरती आम्ही बोलणार आहोत. तुम्ही बघितलं की राजसाहेबांनी आता हिंदुत्वाचे विचार स्वीकारले आहेत. तुम्ही असं पण बघितलं की त्यांचा जो पहिला झेंडा होता तो वेगळा होता आणि आता त्यांचा जो झेंडा आहे तो वेगळा आहे. ठीक आहे. तर मला त्यांना असं विचारायचं की जर तुम्ही आता हिंदुत्वाचे विचार तुम्ही स्वीकारले आहेत, गंगा साफ झाली नाही इतक्या वर्ष हा तुमचा जर विषय असेल, तर मग तुम्ही उबाटा सेना जे उद्धव ठाकरेची उबाटा सेना त्यांच्यावर तुम्ही युती करायचं जे तुमचं ते आता चाललंय, अजूनपर्यंत झालं नाहीये. पण जे तुमचा विषय चाललाय किंवा तुम्ही एकत्र आला असं, तर त्यांनी तर मग ते मिठी रिव्हर तर 25 वर्ष साफ नाही केले. मग जर आपल्या बाजूला जी मिठी रिव्हर ती 25 वर्ष साफ नाही झाली, तर मग आपण गंगा वॉटरचं क्लिननेस ह्या विषयावरती कसं बोलू शकतो? आणि दुसरी गोष्ट ते हिंदू सेंटिमेंटला पण हर्ट होण्यासारखं आहे. एस्पेशली जेव्हा तुम्ही हिंदुत्वाचे विचार स्वीकारले आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे स्वीकारले म्हणूनच तुम्ही विजनरी आहात असा आमचा जो जे आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जो मांडलाय, आमचे विचार किंवा अनालिसिस मांडलंय. आता दुसरं जे आहे ते, जर इलेक्शनचा जो दायरा आहे तो महाराष्ट्र स्टेट आहे किंवा म्युनिसिपल पॉलिटिक्स आहे. तर असं असताना ऑपरेशन सिंधूरबद्दल आपण बोलणं मला वाटतं, पण त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की हा विषय आपण अव्हॉइड केला असता तर बरं आलं असतं. ठीक आहे. तर हे 2 विषय आले. त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे की ईव्हीएमचा विषय. मला वाटतं की आपण इलेक्शन हरलो तर आपण स्ट्राईडमध्ये घेतल्या पाहिजे कोणत्या पण गोष्टी, आणि विदाऊट प्रूफ ईव्हीएम बद्दल बोलणं पण मला वाटतं ही चुकीच्या गोष्टी आहे. ओके. कारण तुम्ही असं बघितलं की कर्नाटकमध्ये काँग्रेस आहे, तेलंगणामध्ये काँग्रेस आहे, मला वाटतं तामिळनाडूमध्ये डीएमके आहे, केरळमध्ये कम्युनिस्ट आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये कम्युनिस्ट आहे, झारखंडमध्ये काँग्रेस आहे, की जेएम म्हणून ती पार्टी आहे. तर हिमाचलमध्ये काँग्रेस आहे, पंजाबमध्ये आप आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पार्टी, असं पण नाही की फक्त काँग्रेसच आहेत. मग 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 ईव्हीएमचा प्रश्न येऊ शकत नाही. आणि आणि सर्वात आता मी तुम्हाला एक मोठा पॉइंट त्याच्यामध्ये सांगणार आहे, की हे बघा, आता तुम्ही हिंदुत्वाचे विचार जेव्हा घेतले आहेत, तेव्हा ह्याचाच अर्थ तुम्ही जे नॉन हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत, त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करा, की बाबा तुम्ही हिंदुत्व विचारांच्याकडे वळा आणि त्याच्यामध्ये कसा आपला महाराष्ट्राचा फायदा आहे, हे तुम्हाला त्या लोकांना पटवून दिलं पाहिजे. तर ते लोकं कोण आहेत? फॉर एक्झाम्पल शरद पवारांचे एन-सी-पी आहे. त्यांना साधारण मागच्या इलेक्शनमध्ये त्यांना साधारणतः 75-80 लॅक्स 70 वोट 70 लॅक्स वोट मिळाले. अजित पवारांना काहीतरी 60 लाख 50 लाख काहीतरी मिळालेत. उबाटा सेनेला काहीतरी 65 लॅक्स मिळालेत. आणि अजून कोण, काँग्रेस आहेत. काँग्रेसला साधारण 80 लाख आहे. तर साधारण 3-3.5 करोडचं असे वोट असताना ह्या लोकांना मला वाटतं तुम्ही कन्व्हिन्स केलं पाहिजे, की तुम्ही हिंदुत्वाकडे वळा, की आपण आणि त्यांनी महाराष्ट्राचा प्रोग्रेस कसा होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये जातीवादीचा आपण विचार करणार नाही आहोत. तर असं असताना, असं तुमच्याकडे मोठा प्ले एरिया असताना तुम्ही उबाटा सेना, म्हणजे माझं तर पर्सनल ओपिनियन आहे, की उबाटा जे उद्धव ठाकरेची सेना, जे शिवसेना आहे, ती मला वाटतं तिचं आता सेक्युलर झाली आणि हिंदुत्वाचे विचार त्यांचे नाहीच आहेत. तर तुमचे हिंदुत्वाचे विचार असताना उबाटा सेनेवर जाणं किंवा हे न करता मला असं वाटतं, की तुम्ही ह्या ज्या सगळ्या पार्टीज आहेत, त्यांचे तुम्ही ॲक्चुअली रायव्हल झाले पाहिजे आणि त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचे वोट्स तुम्ही घेतले पाहिजेत. तर अ, तर असं केल्यानेच मला वाटतं, म्हणजे तुमच्या ह्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आता असं झालंय, की यू विल बी द फर्स्ट पर्सन इन इंडिया,
की और महाराष्ट्र विल बिकम द फर्स्ट स्टेट इन इंडिया की त्याच्यामध्ये पार्टी इन अपोजिशन, पार्टी इन पॉवर इन दिस केस बीजेपी असेल आणि पार्टी इन अपोजिशन कॅन बी मनसे. आणि जेव्हा दोन्ही पार्टी हिंदुत्ववादी असतील, पार्टी इन पॉवर आणि पार्टी इन अपोजिशन पण हिंदुत्व, तर मला वाटतं इट इज अ गुड कॉम्बिनेशन. कारण जो हिंदुत्वाचे विचार करणारे लोक आहेत ते पॉझिटिव्ह म्हणजे डेव्हलपमेंट, निगेटिव्ह पॉलिटिक्स करणार आहेत. कारण निगेटिव्ह पॉलिटिक्स करून ते प्रकल्प घालवणं पॉलिटिक्ससाठी, अशा टाईपचं पॉलिटिक्स तुम्ही करणार नाही. तर हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. तर मला वाटतं हे तुम्ही लोकांना नीटपणे ते सांगू शकतात आणि हे तुम्हाला फायदेशीर ठरेल. दिस कॅन बी अ गुड स्ट्रॅटेजी फॉर यू. आणि ओके. आणि अजून एक पॉइंट असा आहे त्याच्यामध्ये, की आता तुम्ही बघितलं की आपल्या देशामध्ये जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत ते सगळ्या सेक्युलरवाल्यांची विचारांच्या पार्टीज आहेत आणि त्यांना ते यश मिळतच नाहीये. तर तुम्ही एक नवीन काही गोष्ट इंट्रोड्यूस केली आहे महाराष्ट्रामध्ये, की त्याच्यामध्ये तुम्ही ऑपोजिशनमध्ये पण एक हिंदुत्व पार्टीचा एक स्कोप आणलाय. तर आय थिंक दिस इज अ फ्युचर ऑफ इंडिया. मला वाटतं फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स इज व्हॉट यू आर डुईंग. असं वाटतं की मला असं वाटतं की आता स्टेटमध्ये पण पार्टी इन पॉवर आणि पार्टी इन अपोजिशन विल बी हिंदुत्व, आणि दोघा हिंदुत्व पार्टीमध्ये कॉम्पिटिशन होईल आणि त्यातलं जे चांगलं करतील ते पॉवरमध्ये असेल त्याला थोडेसे चांगलं नाही करू शकत तेव्हा ते अपोजिशनमध्ये असतील, आणि ते उद्या चांगलं करू शकले तर ते पॉवरमध्ये जातील. तर अशा टाईपचा एक चांगला हेल्दी कॉम्पिटिशन होईल आणि त्यातून महाराष्ट्राचा प्रोग्रेस होईल कोणती पण पार्टी आली तरी. तर ही जी स्पेस तुम्ही घेतली आहे, तर मला वाटतं तुम्ही स्ट्रॉंगली ती अक्वायर केली पाहिजे. आणि अशा जे सेक्युलर जे पार्टीज आहेत त्यांच्याकडनं तुम्ही त्यांना डेंट पाडून ती मतं तुम्ही घेतली पाहिजेत. आणि महाराष्ट्राला मला वाटतं हा चांगला म्हणजे जसं महाराष्ट्राने अनेक विचार दिले आहेत, तर मला वाटतं तुमच्या थ्रू आपण महाराष्ट्राला आणि देशाला एक स्ट्रॉंग अपोजिशन पार्टी कशी असावी हे तुमच्याकडनं मला वाटतं देशाला आणि महाराष्ट्राला मिळेल. सो इट इज अ गुड थिंग फॉर महाराष्ट्र अँड इंडिया. दुसरं असं तुम्ही बघितलं असेल, की आता लोकं तुमचे जेव्हा भाषणं तर ऐकतातच, ठीक आहे. भाषणं ऐकतात आणि त्याच्यानंतर ते स्वतः पण रिसर्च करतात. YouTubeमध्ये करतात. त्यांना दुसरे काहीतरी चॅनल, YouTube चॅनल जेव्हा बघतात त्यांना दुसऱ्या माहिती मिळतात, किंवा त्यांना लोकांना युरोपमध्ये पण काय चाललंय, की कसं इंग्लंडमध्ये रस्त्यावर उतरली आहेत पीसफुल कम्युनिटीच्या विरुद्ध, किंवा हे इटलीमध्ये पण चाललंय, जर्मनीमध्ये चाललंय आणि तिकडे कसं केओस चालू आहे. तर जेव्हा हे लोकं बघतात, की बाबा असं सेक्युलरिझम केल्यामुळे अ, दुसऱ्या देशामध्ये पण प्रॉब्लेम चालू आहेत, तर आपण पण ते अव्हॉइड केले पाहिजेत. तर तुम्ही ऑलरेडी हिंदुत्वाचे विचार घेतलेलेच आहेत. ओके. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या म्हणजे वर्ल्डचा पण तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आपल्या डोमेस्टिक पॉलिटिक्सचा फायदा घेतला पाहिजे. तर हे न करता तुम्ही उभाट्या सैन्यावरती समजा जे तुमचं शक्ती प्रदर्शन दाखवलं, ते मला वाटतं गरज आहे की नाही मला माहीत नाही त्याची. दुसरी गोष्ट तुमच्या जे नेते आहेत अविनाश जाधव, त्यांना ते दहीहंडीच्या वेळेला तर आव्हाडसारखे लोकं तुमच्याबरोबर आहे. मग असं होतं की तुमचं जे सुरुवात झाली आहे, ती चालू झाली हिंदुत्वाचं विचाराने, स्ट्राँग आणि क्लॅरिटीमध्ये. आता तो स्ट्राँग एरिया जो आहे हळू-हळू तो क्वेशन मार्कमध्ये जातोय. पुढे-पुढे असं होईल की तो फुल्ली मध्ये जाईल. तर असं न होता स्ट्राँग तुमचा एरिया असताना तुम्ही क्वेशन मार्ककडे तुमच्याकडे इतका मोठा स्पेस असताना, तुम्ही वर्ल्ड इव्हेंटचा फायदा घेऊ शकतात, की त्याच्यामध्ये लोकांना दाखवू शकता, की तिकडे सेक्युलरिझम केल्याने काय प्रॉब्लेम होत आहेत. आपण भारतामध्ये काय प्रॉब्लेम चालू झाले, महाराष्ट्रामध्ये सेक्युलरिझमचे काय प्रॉब्लेम झाले. तर तुमच्याकडे किती स्कोप आणि किती सिंपल आहे लोकांना कन्व्हिन्स करायला. तर मला वाटतं तुम्ही ह्याचा खूप ॲडव्हांटेज घेतलं पाहिजे. आव्हाड साहेबांसारखे लोकं आणि उबाटे साहेब लोकांपेक्षा मला वाटतं तुम्ही मला वाटतं तुम्ही सवली जरी गेलात, तरी ती स्पेस तुम्ही जी कॅप्चर केली आहे, ती तुमच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे फ्युचरसाठी. ओके. अजून एक गोष्ट अशी आहे, की तुम्ही जे बघितलं, की आत्ताचे जे नेते आले आहेत, म्हणजे आता नवीनमध्ये जे नेते आले ते प्रशांत किशोर सारखे आहेत. प्रशांत किशोर ह्यांनी कित्येक जणांना हेल्प केले म्हणजे इलेक्शनमध्ये. त्यांनी स्ट्रॅटेजी वापरली वगैरे आणि त्यांना जिंकून दिलं. ठीक आहे. त्याच्याबद्दल त्यांना त्यांना फीज वगैरे मिळाली. आता ते स्वतःची पार्टी त्या लोकांनी चालू केली आहे. केजरीवालने आपली स्वतःची पार्टी चालू केली आहे आणि तुम्ही एक बघितलं, की सगळ्या पार्टी सेक्युलरिझमच्या आहेत. ओके. यू आर द ओन्ली पर्सन इन इंडिया की तुम्ही हिंदुत्वाचं
बीजेपी असून पण सुद्धा एक हिंदुत्वाची पार्टी तुम्ही चालू केली आहे. ह्यालाच म्हणतात व्हिजन. म्हणजे बाकीच्यांना काय ते अपीजमेंट करून ते वोट मिळवणार आणि त्यांच्या स्टेटचं तेच जे आधी हाल होते तसेच राहणार आहे. की ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. तुमचा जो एरिया आहे तो मला वाटतं जो 3-3.5 करोडचा जो वोट बेस तुम्ही कॅप्चर करू शकता. तो आहे अजित पवार, शरद पवार, काँग्रेस किंवा युबाटा पण तुमच्याकडे हिंदुत्वाचे राहिली नाही. ते म्हणून तुम्ही युबाटाचे पण वोट कसे घेऊ शकता याच्याबद्दल पण तुम्ही प्रयत्न करू शकता. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आवडला याच्याबद्दल तुम्ही मला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता जसं तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टला सांगितलं, की तुम्ही आमच्या चॅनलशी कसं जोडावं. तर खाली एक डिस्क्रिप्शन फॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तो Google फॉर्म आहे तो ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा. तुम्हाला कोणते टॉपिक्स जे दिले आहेत त्याच्यामध्ये क्लिक करा, की तुम्हाला त्या टॉपिकवरती डिबेट करायला आवडेल किंवा तुमच्याकडे पण काय नवीन टॉपिक असतील आणि तुम्हाला ते लोकांना सांगायचे असतील, तर तुम्ही ॲज अ गेस्ट म्हणून पण ते तुमचे टॉपिक्स मेन्शन करा त्याच्यामध्ये आणि तुमचा एक साधारण टाईम वगैरे सांगा. मग आम्ही ती टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला बोलवायचा आम्ही प्रयत्न करू. तर आता आपण भेटू तिसऱ्या व्हिडिओमध्ये. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही एनालिसिस कव्हर करणार आहोत. नमस्कार.